कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. म्हणजे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळतील. रॉयल शेतकरी 2 गुंफलेले रेशमी बंद भाग 14वा मराठी कथा. तर काल आपण प्रियांश आणि पौर्णिमाची पहिली रात्र दाखवली. पण एक कमेंट मला अशी आली की ताई, मला तुमच्याकडून अपेक्षा होत्या की खूप छान तुम्ही शिवम प्रियाची दाखवली तशी फर्स्ट नाईट दाखवतात. पण सॉरी ताई, मला खूप वाईट वाटलं. तुमच्या अपेक्षांना मी पूर्ण करू नाही शकले. आता कसं आहे ना, आता AI आला आहे. आपण थोडा जरी शब्द चुकीचा टाकला तर आपल्याला स्ट्राईक येते. आपलं चॅनल बंद होतं. त्यामुळे समजून घ्या. मी रोमॅन्स टाकते, पण आपल्या यूट्यूबच्या नियमात बसेल असाच रोमॅन्स टाकते. त्यामुळं मला इतकं काल वाईट वाटलं ताई. म्हणजे त्या ताई ही मला माहिती आहे, ती ही स्टोरी वाचणार. त्या माझ्या पक्क्या वाचिका आहेत. पहिल्या भागापासून ताईंनी स्टोरी वाचलेली आहे. पण मला ना आता इतकं फील होतंय सकाळपासनं. माझं मन असं गहिवरून येत होतं. मी त्यांना बोलले पण, "मी माझा नंबर देते तुम्हाला, माझ्याशी बोला तुम्ही. मी तुमची समजूत घालू शकते. पण मी कथेमध्ये टाकू नाही शकत" म्हणलं. "एक्स्ट्रीमली सॉरी ताई." तर चला वळूयात कथेकडे. त्या गुलाबी पहाटे वाड्याच्या खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाच्या किरणांनी प्रियांशच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. खोलीत अजूनही रात्रीच्या श्वासांचा मंद सुगंध रेंगाळत होता. प्रियांशच्या भक्कम मिठीत गाढ झोपलेली पौर्णिमा हळूच जागी झाली. अवघ्या 3 दिवसांपूर्वीच अचानक झालेलं हे लग्न, कुठे ती रागावलेली पौर्णिमा, प्रियांशचे ते ओरडणे आणि आज प्रियांशच्या मिठीत स्वतःच्या ओठांवर रात्रीच्या प्रेमाच्या खुणा घेऊन ती जागी झाली होती. पौर्णिमेने आपल्या नाजूक हातांच्या बोटांनी प्रियांशच्या नीट सेट केलेल्या दाढीवर हळूच बोट फिरवत त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. तिच्या हातांची चुळबुळ जाणवताच प्रियांशला जराशी जाग आली. त्याने डोळे न उघडताच तिचा नाजूक हात आपल्या हातात घट्ट पकडला आणि म्हणाला, "गप्प बस ना, झोपू दे ना जरा पौर्णिमा." "अहो, सकाळ झाली ना, मला सोडा. तुम्ही झोपा ना हवं तर," पौर्णिमा हळू आवाजात म्हणली. "नाही, तू पण झोपायचे. गप्प, चल झोप." प्रियांशने तिला आणखीन जवळ ओढून ठामपणे म्हटलं. पौर्णिमेच्या ओठांवर एक गोड हास्य उमटलं. ती मिश्किलपणे म्हणाली, "काय हो, रात्री झोप झाली नाही वाटतं? काय केलं हो एवढं काम तुम्ही?" प्रियांशने क्षणात डोळे उघडले. त्याच्या नजरेत एक अवखळ चमक होती. "तुला नाही माहिती काय केलं मी काम? थांब, तुला सांगतोच मी काय काम केलं ते." असं म्हणत त्याने तिला पुन्हा एकदा आपल्या मिठीत घट्ट आवळलं. "अहो, नको ना. बस झाली हं मस्ती." पौर्णिमा लाजून लाल होत म्हणाली. "अरे, आता तूच तर मला उठवलंस ना? मग या सकाळच्या प्रेमाचा वर्षाव तर झालाच पाहिजे ना." प्रियांश तिच्या डोळ्यात पाहत प्रेमाने पुटपुटला. प्रियांशने अत्यंत हळुवारपणे आणि प्रेमाने तिच्यावर पुन्हा एकदा आपल्या भावनांचा वर्षाव केला. त्याच्या त्या उबदार स्पर्शाने आणि प्रेमाने पौर्णिमा पूर्णपणे विरघळून गेली होती. थोड्या वेळाने प्रियांश शांत झाला आणि जरा बाजूला सरकून मिश्किलपणे म्हणाला, "बघ, आता कसं वाटतंय? एकदम फ्रेश फ्रेश सकाळी सकाळी." पौर्णिमेने त्याच्या छातीवर हळूच लाडाची चापट मारली आणि म्हणली, "शी, अहो, पण मला ना." असं म्हणून ती एकदम गप्प झाली आणि गप्पच बसली आणि तिचे डोळे थोडे पाण्याने भरून आले. तिची ती अवस्था पाहून प्रियांश क्षणभर बावरला. तो काळजीने तिला जवळ ओढत म्हणला, "अरे, सॉरी सॉरी. मला वाटलं सवय झाली असेल ना तुला, म्हणून मी विचारच केला नाही गं. पण काय गं, खूप दुखतंय का?" पौर्णिमेने तोंड फुगवून लटका राग दाखवत म्हटलं, "हो ना. अहो, काय कुणास ठाऊक, खूप अंग ठणकतंय आणि पोटात पण खूप दुखतंय हो." प्रियांशच्या चेहऱ्यावर एक गोड आणि समजूतदार हास्य आलं. "अगं वेडे, येते तर होणारच ना. पहिल्यांदाच हे सगळं होतंय तर थोडा त्रास तर होणारच. पण आज नाही होणार हं. आता सवय झाली ना." "काय हो, आज पण का?" पौर्णिमेने डोळे मोठे करून विचारलं. "हो, मी 2 दिवसांनी जाणार आहे ना महिनाभरासाठी. मग आज पण असणारच." प्रियांश हसत म्हणला आणि ती म्हणाली, "नाही, नाही, मी आता येणारच नाही रूममध्ये." पौर्णिमेने त्याला दूर ढकलण्याचा खोटा प्रयत्न केला. प्रियांशने हसत तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरची केसांची बट बाजूला सावरत तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणला, "ए, ते काही नाही हं. मला माझी बायको हवी आहे, कळलं का?" ती म्हणाली, "नाही हो."
मी आजच माहेरी जाणार. नाही हो, मी आजच माहेरी जाणार. तुम्ही नको मला काही. खूप त्रास दिलात तुम्ही. पौर्णिमा रुसून म्हणाली. प्रियाश जरा गंभीर होऊन मला, खरंच का? खूप त्रास दिला का मी? बरं ठीक आहे हां. जा तू माहेरी. मी नाही अडवत तुला. पण आज आपल्या कॉलेजवर निरोप समारंभ आहे. आम्ही सगळे मुलं जाणार आहोत. मग माझ्यासोबत येशील की तुझी तू जाशील? पौर्णिमा उत्सुकता वाढली. पौर्णिमेची उत्सुकता वाढली आणि ती म्हणाली, तुम्ही सोबत नेणार का मला? हो, बायको म्हणून. या कॉलेजची नवी मालकीण म्हणून तुझी ओळख करून देणार आहे सर्वांशी. प्रियांश अभिमानाने म्हणला. हे ऐकताच पौर्णिमेचा रुसवा क्षणात गायब झाला. तिने हसत प्रियांशच्या गळ्यात हात टाकले. हो, मी पण येणार. आणि प्रियांशने मिश्किलपणे विचारलं. पौर्णिमेने त्याला स्वतःच्या ओठांजवळ ओढून घेतलं आणि हळूच म्हणली, आणि तुम्ही नॅशनल फायनल परीक्षेला अभ्यासासाठी जाल, तोपर्यंत मी इथेच वाड्यावर राहीन मग. तो म्हणाला, नाही, माहेरी जायचं, कळलं का? ती जरा गाल फुगून म्हणाली, कळलं, जाते. प्रियांश खुश होऊन म्हणला, हो, याला म्हणतात माझी स्वीट राणी. चल आता 6 वाजून गेलेत. घ्या, आवरून घ्या पटपट. प्रियांश बेडवरून उठला, पण पौर्णिमेने उठण्याचा प्रयत्न करताच तिच्या तोंडून वेदनेची बारीक आळवणी आली. अहो, नाही हो, खूप अंग ठणकतंय. मी नाही उठू शकत. ठीक आहे. प्रियांशने जराही वेळ न घालवता तिला प्रेमाने स्वतःच्या बाहुपाशात उचलूनच घेतलं. अहो, काय करताय हे? मी करेन माझी माझी. तुम्ही जा बरं बाहेर. पौर्णिमा बावरत म्हणाली. प्रियांश हसत म्हणला, काळजी करू नकोस, मी आहे ना. असे नाही. आजच्या दिवसाची सुरुवात मेमोरेबलच झाली पाहिजे. त्याने असं म्हणून तिला गरम पाण्याचा शॉवर चालू केला आणि त्या उबदार पाण्याच्या स्पर्शाने पौर्णिमेचा सर्व थकवा आणि त्रास पळून गेला. पौर्णिमा लाजत म्हणत होती, निर्लज्ज कुठले, सोडा आता, मी करते, जा तुम्ही. आता माझं मी आवरते. प्रियांश हसत जरा मागे झाला, म्हणाला, बरं झालं. आता तू आवर, मी जातो. आणि फ्रेश होऊन तयार झाला तो पण. जरा वेळाने तिनं तिचं आवरून पौर्णिमेने एक टॉवेल केसांना गुंडाळला आणि एक सुती गाऊन घालून लाजत कापत बाहेर आली. पण खोलीत तर प्रियांश कुठेच नव्हता. तो केव्हाच बाहेर गेला होता. पौर्णिमा सुटकेचा श्वास घेत हसली आणि म्हणली, बरं झालं गेले बाहेर, नाहीतर मला खूप लाज वाटली असती. तिने कपाटातून स्वतःच्या आवडीचा एक सुंदर घेरदार ड्रेस काढला आणि परिधान केला. ओले केस मोकळे सोडले, त्यावर एक छान क्लच लावला आणि कपाळावर लाल चुटूक सिंदूर भरला. आकाशात आरशात स्वतःचे रूप पाहताना तिचे गाल लाजेने लाल झाले होते. तिने मनातच स्वतःशी म्हटलं, बापरे, किती रोमॅन्टिक आहेत ना हे. इतकं प्रेम मनात दाबून ठेवले होते आणि तरी माझ्यावर चिडायचे, ओरडायचे. त्या दिवशी तर चक्क कानाखाली मारली होती माझ्या. आणि आज बघा, मी किती चिडले होते तरी राणी स्वीट हार्ट म्हणतात. खरंच मी किती भाग्यवान आहे ना. असा स्वतःशीच विचार करत चेहऱ्यावर एक गोड आणि सुंदर हास्य घेऊन पौर्णिमा वाड्याच्या पायऱ्यांवरून खाली आली. पौर्णिमा खाली आली तेव्हा वाड्याचा भव्य हॉल आधीच गजबजलेला होता. आबासाहेब आपल्या आराम खुर्चीत बसून वृत्तपत्र वाचत होते, तर शिवम, राजे आणि प्रिया चहाच्या टेबलावर बसून गप्पा मारत होते. वंश, शिवांशी, चिंकी, जीवन, प्रथम ही पोरांची गँग तर चहा आणि दुधाचे कप हातात घेऊन भलत्याच उत्साहात एकमेकांकडे बघून खुनवाखुनवी करत होती. पौर्णिमेला पायऱ्यांवरून खाली उतरताना पाहताच संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. दुसऱ्या क्षणी आणि दुसऱ्या क्षणी वंशने हातातील चहाचा कप खाली ठेवत खोटं खोटं खोकत मोहिमेला सुरुवात केली. या या, पौर्णिमाताई, शुभ प्रभात. अगदी वेळेवर आलात. आम्ही सगळी तुमचीच वाट पाहत होतो. पौर्णिमेचे पाऊल तिथेच थांबले. तिने पाहिले तर सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त तिच्यावरच खिळल्या होत्या. कपाळावर भरलेला लालचुटूक सिंदूर, मोकळ्या केसांत लावलेला क्लच आणि चेहऱ्यावर रात्रीच्या प्रेमाची एक गोड लाजरी चमक. तिला पाहून प्रिया मातोश्रींच्या चेहऱ्यावर एक अतिशय प्रेमाचे आणि समाधानाचे हास्य आले. पौर्णिमेने मान खाली घालून हळूच म्हटलं, शुभप्रभात आबासाहेब. शुभप्रभात आत्तू मामा. तेवढ्यात पाठीमागून नेहमीच्या
ऐटदार पावलांनी प्रियांशही छतावरून खाली आला. त्याने मस्त शर्ट परिधान केला होता. चेहरा अगदी ताजातवाना दिसत होता. प्रियांशला पाहताच शिवमराजेंनी आपल्या चेहऱ्यावरचं हसू रोखत प्रियाकडे पाहिलं आणि मिश्किलपणे म्हणले, "काय हो राणी सरकार, आज आपल्या प्रियांश रावांचा चेहरा जरा जास्तच उजळलेला दिसतोय ना? काय जादू आहे नक्की? की सकाळच्या कोवळ्या उन्हाचा प्रभाव आहे?" प्रियाने गालातल्या गालात हसत उत्तर दिलं, "अहो राजे, उन्हाचा प्रभाव काही नाही. तो तर रात्रीच्या सुवासिक वातावरणाचा आणि आपल्या मोगऱ्याच्या टपोऱ्या फुलाचा प्रभाव दिसतोय." हे ऐकताच वंशने प्रथमच्या पाठीवर गुद्दा मारला आणि मोठ्याने हसत म्हणला, "अहो मामा मामी, तुम्ही फक्त चेहरा बघताय होय? जरा राजेंची चाल बघा. कालपर्यंत जो माणूस बिझनेसच्या टेन्शनमध्ये वावरायचा तो आज अगदी हवेत तरंगतोय. काय प्रियांश राजे, रात्री झोप छान लागली ना? की युद्ध खेळताना थकलात?" वंशच्या या वाक्यावर चिंकी आणि प्रथमने जोरात शिट्टी मारली. शिवांशीने पौर्णिमेच्या जवळ जाऊन तिच्या ओल्या केसांतला हळूच हात लावला आणि कानात पुटपुटली, "काय वहिनी, सकाळी सकाळी एकदम ओले केस? चल, चल जाऊ दे. त्यांच्या बोलण्यावर नको लक्ष देऊ. चल तू जरा नाश्ता कर." पण पौर्णिमेचा चेहरा क्षणात डाळिंबासारखा लाल झाला होता. ती पार लाजून लाजून पाणी पाणी झाली होती. तिने पटकन प्रियांशकडे मदतीच्या अपेक्षेने पाहिलं. पण प्रियांश, तो तर आपल्या नेहमीसारखाच अतिशय शांत आणि ऐटबाज. त्याने सरळ दुधाचा कप हातात घेतला. चहा दुधाची एक चुस्की मारली आणि वंशकडे पाहून अजिबात न बावरता फक्त एक भुवई उंचावली. जणू तो सांगत होता की, "करा काय करायचं ते करा. किती चिडवायचं ते चिडवा. मला काही फरक पडत नाही." प्रियांशचे हे शांत आणि निर्धास्त रूप पाहून आबासाहेबांनी आपलं वर्तमानपत्र थोडं खाली केलं आणि डोळ्यांवरचा चष्मा सावरत खोडकरपणे म्हणाले, "प्रियांश बेटा, तू शांत राहून काही फायदा नाही. तुझ्या चेहऱ्यावरचा हा गोड आनंद सांगतोय की पौर्णिमेने तुझा वाड्यातला हा मुक्काम कायमचा सुखद केलाय. पण पोरांना असं उघड उघड चिडवायला संधी देणं हे मात्र तुझं चुकीचं आहे बरं का." "हो ना आबासाहेब," वंश उत्साहाने पुढे येत म्हणाला. "आणि आबासाहेब, मुख्य गोष्ट तर राहिलीच. प्रियांश 2 दिवसांनी महिन्याभरासाठी दौऱ्यावर जाणार ना, म्हणून पौर्णिमा म्हणत होती की त्या माहेरी जाणार. पण राजेंनी सकाळीच काय जादू केली कोणास ठाऊक. आता वाड्यावरच थांबायला तयार आहे पौर्णिमा." आता मात्र पौर्णिमेचा सहनशीलतेचा अंत झाला होता. शिवमराजे, प्रिया, मातोश्री, आबासाहेब आणि ही सगळी पोरं सगळे जण मिळून तिचीच फिरकी घेत होते आणि त्याच्यावर तिची भिस्त होती. तो प्रियांश राजे तर चहाचा ते दुधाचा घोट घेत गालातल्या गालात तिचीच फजिती अनुभवत होता. पौर्णिमेला पुढे काय बोलायचे तेच सुचेना. तिचे गाल लाजेने इतके तापले होते की तिने हातातील दुधाचा ग्लास तसाच टेबलवर ठेवला. दोन्ही हातांनी आपला लालबुंद झालेला चेहरा झाकला आणि म्हणाली, "शी, काही काय सगळेजण तुम्ही." असं लाजत पुटपुटत ती सरळ धावत किचनमध्ये पळून गेली. पौर्णिमा किचनमध्ये पळताच संपूर्ण हॉलमध्ये शिवमराजे, आवासाहेब, प्रिया आणि सर्व मुलांचा एकच खळखळून हसण्याचा आवाज घुमला. प्रियांश राजे दुधाचा कप खाली ठेवला आणि किचनच्या दाराकडे पाहिलं, जिथे पौर्णिमा लाजून लपली होती आणि त्याच्या ओठांवर आपल्या राणीसाठी एक अतिशय उबदार आणि हक्काचं मिश्किल हास्य उमटलं. पौर्णिमा लाजून आणि गालातल्या गालात हसत धावत किचनमध्ये आली. तिचे गाल अजूनही लालबुंद झाले होते. तिने दोन्ही हातांनी कपाळाला स्पर्श केला आणि ओठाला टेकून उभी राहिली. बापरे! सगळे जण कसे चिडवत होते. आबासाहेब, मातोश्री आणि वंश दादा तर अजिबात सोडत नव्हता आणि प्रियांश राजे फक्त गप्प बसून हसत होते. पौर्णिमा मनातल्या मनात स्वतःशीच गुणगुणत होती. तिने स्वतःला सावरण्यासाठी पाण्याचा तांब्या उचलला, पण तेवढ्यात मागून 2 भक्कम हातांनी तिच्या नाजूक कमरेला विळखा घातला. पौर्णिमा दचकली, पण तो सुवास आणि तो स्पर्श ओळखायला तिला 1 सेकंदही लागला नाही. प्रियांशने तिची हनवटी हळूच मागे वळवली आणि तिच्या गालावर आपल्या ओठांचा एक उबदार स्पर्श केला. पौर्णिमा जरा लाजून म्हणाली, "अहो, काय करताय हे? सोडा ना, कोणीतरी येईल हं किचनमध्ये." पौर्णिमा बावरत पण हळू आवाजात म्हणली,
आणि तो म्हणाला, "येऊ दे कोणीही, माझी बायको आहे ना तू? आणि मगाशी हॉलमध्ये मला एकटा टाकून पळून का आलीस?" प्रियांशने तिच्या कानाजवळ अत्यंत मऊ आवाजात विचारलं. ती म्हणाली, "तुम्ही मला मदत करत नव्हतात. सगळे माझी फिरकी घेत होते आणि तुम्ही दुधाची चुस्की मारत गमतीने बघत होतात माझ्याकडे." पौर्णिमा लटका राग दाखवत तोंड फुगवत म्हणाली. प्रियांशने गालातल्या गालात हसत तिचे तोंड आपल्याकडे वळवले आणि तिच्या ओठांवर एक लहानसे पण अत्यंत गोड चुंबन घेतले. "हे बघ, ही झाली मदत. आता झाला का राग शांत?" पौर्णिमा पार लाजून पाणी-पाणी झाली. तिने प्रियांशच्या छातीवर डोके टेकवले आणि हळूच म्हणाली, "तुम्ही खूप वाईट आहात हो प्रियांश, पण तरीही मला खूप आवडता." प्रियांशने तिच्या केसांवरून हात फिरवला आणि म्हणला, "चला मॅडम, लवकर आवरून घ्या. आता कॉलेजचा शेवटचा दिवस आहे आणि निरोप समारंभाला जायचंय ना?" खोलीत आल्यावर पौर्णिमेला साडी नेसायला थोडी अडचण येत होती. म्हणूनच ती प्रिया मातोश्रींच्या सांगण्यावरून शिवांशी तिला मदतीला धावून आली. शिवांशीने अगदी आवडीने पौर्णिमेला एक सुंदर लालचुटूक काठपदराची साडी नेसवली. कपाळावर लाल सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र, मोकळे सुवासिक केस आणि ती लाल साडी. पौर्णिमा साक्षात लक्ष्मीसारखी दिसत होती. दुपारी 12च्या सुमारास विद्या कृषी महाविद्यालयाच्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या अथांग परिसरात विद्यार्थ्यांचा गदारोळाने आणि उत्साहाने भरून गेला होता. वाड्यावरची संपूर्ण पोरांची गँग, वंश, प्रथम, जीवन, चिंकी, रियांशी आणि शिवांशी सगळेच जण एकत्र गाड्यांवरून कॉलेजला पोहोचलेच होते. प्रियांशची आलिशान गाडी मुख्य गेटमधून आत आली. गाडीतून आधी प्रियांश उतरला आणि नेहमीसारखाच त्याचा रुबाब, ऐटदारपणा आणि रुबाबदार अंदाज होता. कॉलेजचा परिसर आज रंगीबेरंगी रोषणाईने सजला होता. नॅ नॅशनल फायनल परीक्षेच्या तयारीला जाण्यापूर्वी आज सर्व सिनियर्सचा भव्य निरोप समारंभ आयोजित केला होता. कॉलेजच्या भव्य ऑडिटोरियममध्ये संगीताचा मंद सूर घुमत होता आणि सगळे विद्यार्थी उत्साहात गप्पा मारत होते. प्रियांशच्या गाडीने कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश केला. प्रियांशने कारचा दरवाजा उघडला आणि पौर्णिमेचा नाजूक हात आपल्या हातात घेत तिला खाली उतरवलं. सुंदर साडी सावरत, मोकळे लांबसडक केस, त्यावर सुवासिक गजरे, कपाळावर लालचुटूक सिंदूर आणि हातात प्रियांशचा हात. पौर्णिमा आज एखाद्या स्वप्नातल्या राजकुमारीसारखी दिसत होती. कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्याची नजर या नव्या दाम्पत्यावर खेळली होती. प्रियांशच्या चेहऱ्यावर आपली बायको सोबत असल्याचा एक वेगळाच अभिमान चमकत होता. "अरे वा, मिस्टर प्रियांश, मॅडमना सोबत घेऊन आलेत. एंट्री मारली वाटतं." मित्रांनी जल्लोष केला. प्रियांश हसत सर्वांचा स्वीकार करत पौर्णिमेसोबत वर सरकला. तर पाटीलकीचा रुबाब होता. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. पण तितक्यात ऑडिटोरियमच्या मुख्य दारावर एका महागड्या स्पोर्ट कारचा करकचून ब्रेक लागल्याचा आवाज झाला. सगळ्यांची नजर त्या गाडीकडेच वळाली. गाडीतून उतरला कबीर. कबीर पौर्णिमेचा कॉलेजमधला जुना मित्र, आपल्याला तर माहितीच आहे, जो काही दिवसांपासून शहराबाहेर गेला होता. त्याला माहीतच नव्हतं पौर्णिमेचं लग्न झाले म्हणून. आणि पौर्णिमेवर मनापासून प्रेम करत होता तो, मनातल्या मनात. त्याच्या हातात आज लाल गुलाबांचा एक मोठा पुष्पगुच्छ होता. कबीर आज पौर्णिमेला आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी आणि तिला प्रपोज करण्यासाठीच खास या फेअरवेलला आला होता. कबीर हसत हसत ऑडिटोरियमच्या पायऱ्या चढून आत आला. त्याची नजर पौर्णिमेला शोधत होती आणि अचानक त्याची नजर स्टेजजवळ उभ्या असलेल्या पौर्णिमेवर पडली. पण पौर्णिमेचा हात प्रियांशच्या हातात होता. तर काय होईल पुढं हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय पौर्णिमेवरून प्रियांश आणि कबीरमध्ये दुश्मनी होईल का? की या दोघांची दुश्मनी अखंड सेवत राहील शेवटपर्यंत? तर हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आजचा भाग कसा वाटला ती कमेंटमध्ये नक्की सांगा. जाणून घेऊया पुढील आणि पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.